नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपेश एज्युकेशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयातील आपण प्रकरण पहिले, ज्याचे की नाव आहे 1991 नंतरचे जग. या धड्यावरचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. या अगोदरचे जे 3 व्हिडिओ आहेत त्यांची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हा जो आहे तो चौथा व्हिडिओ आहे, चौथा भाग आहे या पाठाचा. तर आपण या अगोदर दहशतवाद, प्रादेशिकवाद याविषयी माहिती पाहिली. तर आता आपण युरोपियन संघ, जे की EU ज्याला म्हणलं जाते, युरोपियन युनियन, याविषयी माहिती पाहणार आहोत. युरोपियन युनियन जे आहे ते युरोप या खंडामधले जे देश आहेत त्या देशांची एक संघटना आहे, युरोपीय युनियन. त्याला युरोपीय संघ, त्याला EU असे सुद्धा म्हटलं जाते. तर या EU विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर जे दुसरे महायुद्ध होते, त्या दुसऱ्या महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. जे युरोपमधले देश होते त्यांना एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली होती, कारण की पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध हे दोन्ही महायुद्ध हे युरोपमधली जी जमीन आहे ते युरोपमधल्या देशामध्ये लढल्या गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे, जे काही हानी आहे त्या युद्धाची, ती युरोपियन कंट्री, जे युरोपीय देश आहेत त्यांची झालेली होती. मोठ्या प्रमाणात वित्त हानी असो किंवा सैनिकी जे हानी असो, ते मोठ्या प्रमाणात सैनिकांची हत्या झाली होती. त्यामुळे जे युरोपियन देश होते त्यांच्या लक्षात आले होते की जे महायुद्ध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात युरोप खंडाचंही नुकसान होत आहे. त्यामुळे या युरोपीय देशांनी एकत्र येण्याची त्यांना एक प्रेरणा मिळेल. आणि त्यानंतर युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य जे आहे ते दृढ करणारी ही संस्था म्हणून झाली. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यातील जो संघर्ष टळू शकेल. आणि सर्व देश जर एकमेकावर आर्थिक अवलंबून असतील, म्हणजे त्या देशामध्ये जर व्यापार होत असेल तर ते सर्व देश एकमेकांसोबत चांगला एक मित्र जसा वागतो त्या भावनेने सर्व देश एकमेकांसोबत राहतील आणि आर्थिकदृष्ट्या ते परस्परावर अवलंबून राहतील. त्यामुळे युद्ध जे आहे ते त्या देशामध्ये होणारच नाही, ते सर्व देश हे मित्र होतील असं त्यांना वाटू लागले. आणि त्यामुळे त्यांनी यामुळे जो संघर्ष आहे त्यांच्यामधला तो यामुळे टळू शकेल असे त्यांना वाटले. आणि त्यामुळे त्यांनी एक संघटना स्थापन करायची ठरवली. यासाठी युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय, म्हणजे ही संघटना अगोदर पहिल्यांदा जी संघटना स्थापन केली तिचं नाव होतं युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय. त्याची स्थापना ही 1951 झाली होती. 1951 युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय याची स्थापना झाली. त्यानंतर लगेच युरोपीय आर्थिक समुदाय याची स्थापना झाली. युरोपीय आर्थिक समुदाय जो आहे त्याची स्थापना ही 1957 करण्यात आली होती. युरोपीय आर्थिक समुदाय आणि युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय अशा दोन संस्था 1951 आणि 1957 या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. आणि युरोपियन युनियन जे आहे ती स्थापन करण्याविषयी जे आहे ते ह्या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. आणि पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय समुदाय, ज्याला की युरोपियन युनियन असं म्हटलं जातं, युरोपियन युनियन म्हणून ओळखले गेले. या सर्व संघटना आहेत ज्या होत्या, जसे की युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय, युरोपीय आर्थिक समुदाय, या सर्व संस्था एकमेकात विलीन केल्या. आणि या विलिनीकरण करून यामधून युरोपीय समुदाय ही म्हणजे युरोपियन युनियन समुदाय म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले. आणि 1973 एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यात आली. युरोपियन युनियन जी आहे ही संघटना एक इतर संघटनापेक्षा थोडी वेगळी आहे, थोडी हटके एक संघटना आहे. आणि त्यांनी त्यांची एक संसद 1973 एक कायदा केला आणि त्या कायद्याअंतर्गत करार जो केला त्याअंतर्गत त्यांनी एक संसद निर्माण केली, जी की युरोपियन युनियनसाठी एक संसद निर्माण केली. जसे की प्रत्येक देशासाठी एक संसद असते तशी युनियनसाठी एक संसद त्यांनी निर्माण केली. आणि 1980च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊन 1993 ती प्रक्रिया पूर्ण झाली. आणि युरोपीय संघाची बाजारपेठ आहे
ती 1993मध्ये बाजारपेठ त्यांची जी प्रक्रिया होती ती पूर्ण झाली आणि 1993मध्ये ही बाजारपेठ सुरू करण्यात आली युरोपीय संघाची. आणि 1980च्या दशकापासून ती बाजारपेठ सुरू करण्याविषयी त्यासाठी ते एक मेहनत घेत होते आणि ती 1993मध्ये बाजारपेठ ही स्थापन झाली. आणि 7 फेब्रुवारी 1992 रोजी मारस्त्रिक हा जो करार आहे तो तुम्ही लक्षात असू द्या. हा मास्त्रिक जो करार आहे तो 7 फेब्रुवारी 1992 रोजी झाला होता. आणि या कराराच्या अंमलात येऊन हा जो करार केला तो अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. युरोपीय संघाची जी स्थापना आहे ती या करारांतर्गत झाली होती. मास्त्रिक जो करार आहे तो 7 फेब्रुवारी 1992 रोजी झाला होता आणि त्या करारांतर्गत युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला. सहकार्याचा जो परीघ आहे तो वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. यामध्ये न्यायालयीन बाबी वगैरे सर्व जे धोरण ठेवण्यात आले. आणि या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो याची समान चलनाचा उदय झाला. युरो हे एक समान चलन ठेवण्यात आले हे युरोपियन युनियनचं. युरो हे एक त्या युनियनचं चलन आहे. जसे की भारत देशासाठी आपला रुपया हे चलन आहे, अमेरिकेसाठी डॉलर हे चलन आहे, चीनसाठी रेनमिंबी हे चीनचं चलन आहे. तसे हे युरोपियन युनियन यासाठी युरो हे चलन त्यांनी ठरविले युनियनसाठी. आणि युरो हे चलन ठेवण्यामागे एक उद्देश होता, तो म्हणजे असा की या युरो जे चलन आहे हे युरोपियन संघामधील 28 जे देश आहेत त्या 28 देशापैकी 19 देशांचं हे चलन होते. जसे भारताचं रुपया चलन आहे तसं हे 19 देशांचं युरो हे चलन होते. आणि ते 19 देश हे या युनियनमध्ये सहभागी होते. आणि युनियनमध्ये 28 देश होते. 28 पैकी 19 देशांचं अधिकृत चलन युरो असल्यामुळे या संघटनेचं चलन हे युरो ठेवण्यात आलं. आणि जे हे अधिकृत चलन आहे या देशांना एकत्रितपणे युरोझोन असं म्हटलं जाते. आणि ज्या देशांमध्ये या 19 देशांमध्ये युरो हे जे चलन आहे त्या देशांचे जे देश आहेत त्या 19 देशांना युरोझोन म्हणून ओळखले जाते. हे तुम्ही लक्षातच द्या, युरोझोन म्हणून त्यांना ओळखले जाते, युरो चलन असलेले जे युनियनमधले देश. आणि निव्वळ आर्थिक संकटाच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन ही जी संघटना आहे ती एक संघटना हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध आणि सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. इथे शोधापाहूमध्ये विचारण्यात आले की युरोपीय संघाचे सदस्य देश कोणते. युरोपीय संघाचे जे सदस्य देश आहेत ते कोणते आहेत ते तुम्हाला विचारण्यात आलेले. आणि त्यानंतर इथे करून पाहूमध्ये दिले युरोझोन राष्ट्रांची यादी तयार करा. युरोझोन जे राष्ट्र आहेत जिथे की ज्या देशांमध्ये युरो हे चलन वापरात आहे आणि जे युनियनचे सदस्य आहेत त्यांना युरोझोन असं म्हटलं जाते, युरोझोन देश. आणि इथे जो नकाशा आहे त्यामध्ये आपण माहिती पाहू त्याविषयी. आणि हा जो कलर आहे त्यामध्ये युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य जे आहेत म्हणजे जिथे जे युरोपियन युनियनमध्ये सहभागी असलेले देश आणि त्या देशामध्ये जे चलन आहे ते युरो आहे असे देश इथे दिलेले आहेत. त्यामध्ये फिनलँड आहे, एस्टोनिया, जर्मनी, फ्रान्स, इथे स्वित्झर्लंड, आंदोल, इटली हे वेगळे देश आहेत. स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया हा वेगळा देश आहे आणि ऑस्ट्रेलिया हा वेगळा देश आहे. इथे स्पेन, पोर्तुगाल आणि इथे ग्रीस असे वेगवेगळे देश आहेत. या देशामध्ये युरो हे चलन आहे ते युरोझोन देश म्हणून ओळखले जातात. तर युरोपियन युनियनमध्येच काही देश होते की ज्या देशांनी जे युरो चलन आहे ते स्वीकारले नाही. आणि जे युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश ते दिलेले आहेत. त्यामध्ये स्वीडन आहे, युनायटेड किंगडम, पोलंड, चेक प्रजासत्ताक, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया हे जे देश आहेत, लिथुआनिया या देशामध्ये जो आहे ते हे युरो हे चलन वापरामध्ये नाही इथे. पण हे युरोपियन युनियनचे हे देश सदस्य आहेत पण याने युरो हे चलन स्वीकारले नाही. आणि 1 जानेवारी 1999 साली जगातील चलनाच्या बाजारात युरोचा समावेश झाला.
युरो जे चलन होतं त्याचा जो समावेश जगाच्या बाजारपेठेत ते 1 जानेवारी 1999 रोजी करण्यात आला. आणि ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता, म्हणजे जे हे खूप महत्त्वाचे देश आहेत बघा, ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क या देशांनी हे युरो चलन स्वीकारले नव्हते. आणि या देशांचा अपवाद आपण वगळला तर युरोपीय संघाच्या सगळ्या देशांमध्ये युरोचा वापर सुरू झाला. युरोपीय संघातील युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशांच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशात युरोझोन म्हणून ओळखले जाते. जे की आपण पाहिले की युरोझोन म्हणजे ज्या देशामध्ये युरो हे चलन स्वीकारलं त्यांना युरोझोन देश असे म्हटले जाते. आणि ते स्वीकारले, काही देशांनी ते स्वीकारले नाही. त्यामध्ये महत्त्वाचे जे देश आहेत त्यामध्ये ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क हे देश आहेत. यांनी हे युरो हे चलन स्वीकारले नव्हते. आता इथे माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे असं दिलेलं आहे की शेंगेन व्हिजा म्हणजे काय. शेंगेन व्हिजा हा एक युरोपियन युनियनमध्ये व्हिजाचा प्रकार आहे. त्याविषयी आपण माहिती पाहू. शेंगेन व्हिजा पात्र व्यक्तींना 26 देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. आणि हा जो शेंगेन व्हिजा आहे या व्हिजानुसार 26 देशामध्ये जो मुक्त प्रवास आहे त्याची परवानगी यानुसार आपल्याला मिळते. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमावर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशांमध्ये थेट प्रवेश मिळवता येईल. आणि ते शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. आणि युरोपीय संघाची सगळ्यात मोठी जी कामगिरी आहे ती शेंगेन प्रदेशाची निर्मिती असे मानले जाते. जो शेंगेन व्हिजा आहे तो शेंगेन करार जो आहे तो 1985 साली करण्यात आला होता. 1985 साली हा शेंगेन करार करण्यात आला होता. आणि ज्याद्वारे सगळे सदस्य देशामधील जे युनियनचे सदस्य आहेत त्या सगळ्या देशामधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. आणि फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. या करारावर पहिल्यांदा स्वाक्षरी कोणी करण्यात आली तर फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड या 5 देशांनी याच्यावर स्वाक्षरी केली होती. आणि हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील जो लक्झेंबर्ग देश होता त्याच्या दक्षिणेकडील शेंगेन हे जे खेडेगाव होतं या खेडेगावात हा करार करण्यात आला होता. आणि याला शेंगेन व्हिजा म्हणल्या जाते. युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिजा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात न केवळ युरोपियन संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी, जे म्हणजे युरोपियन संघाचे जे सदस्य देश नाहीत त्या देशातील जे व्यापारी आहेत ते सुद्धा याचा फायदा घेऊ शकतात. व्यापारी आणि पर्यटक हे या एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश हे शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. म्हणजे युनियनमध्ये जे 28 देश आहेत त्यापैकी 22 देशांनी शेंगेन व्हिजा हा स्वीकारलेला आहे. आणि काही देशांनी हा शेंगेन व्हिजा जो आहे तो स्वीकारलेला नाही. आणि या शेंगेन व्हिजा जो आहे त्यामध्ये 26 देश सहभागी आहेत. आणि 26 देश सहभागी आहेत त्यापैकी युनियनमधले 22 देश आहेत. आणि हे शेंगेन व्हिजाविषयी इथे क्षेत्र त्यांची दिलेली आहेत. शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य, जे देश की युरोपियन युनियनचे सदस्य आहेत आणि ज्या देशाने शेंगेन व्हिजा हा स्वीकारलेला आहे ते देश म्हणजे स्पेन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड हे देश आहेत. चेक प्रजासत्ताक, हंगेरी, स्लोव्हिया, इटली या देशांनी, फिनलँड या देशांनी हा शेंगेन व्हिजा स्वीकारलेला आहे. आणि ते युरोपियन युनियनचे सदस्य देखील आहेत. तर त्याचनंतर शेंगेनचे सदस्य नसलेले, युनियनचे सदस्य असलेले असे काही देश आहेत. काही देश जे आहेत जे की युरोपियन युनियनचे सदस्य आहेत पण त्या देशांनी हा जो शेंगेन व्हिजा आहे तो स्वीकारलेला नाही. त्यामध्ये युक्रेन, बेलारूस, सेर्बिया हे जे देश आहेत, युनायटेड किंगडम यांनी हा शेंगेन व्हिजा स्वीकारलेला नाही. ते युनियनचे सदस्य मात्र आहेत.
आणि काही देश असे आहेत की ज्यांनी हा जो शेंगेन विजा आहे तो स्वीकारला, पण ते युरोपियन युनियनचे सदस्य नाहीत. त्यामध्ये स्वित्झर्लंड असो, त्यानंतर इथे रुमानिया, बल्गेरिया, क्रोशिया, इकडे आयसलँड आहे, नॉर्वे आहे. या देशांनी जो आहे तो हा शेंगेन विजा स्वीकारला, पण ते युनियनचे सदस्य नाहीत. त्यामध्ये जो स्वित्झर्लंड आहे तो या करारातून बाहेर पडणार आहे. लवकरच हा स्वित्झर्लंड हा देश या शेंगेन विजा मधून बाहेर लवकरच पडणार आहे. नेमका हा शेंगेन विजा म्हणजे काय असतो त्याविषयी आपण माहिती पाहू. जसे की आपण हा जो स्पेन देश आहे, आपण जर स्पेनचा विजा काढला आणि या स्पेनमध्ये जर गेलो, त्या स्पेनमधून आपण या फ्रान्समध्ये, इकडे बल्गेरिया, जर्मनी, पोलंड, नंतर इकडे लिथुआनिया, एस्टोनिया, फिनलँड, स्वीडन या देशामध्ये आपण फिरू शकतो. यासाठी आपल्याला स्पेशल फ्रान्सचाच विजा काढण्याची गरज नाही, किंवा आपल्याला फिनलँडचा स्पेशल परत विजा काढण्याची गरज नाही. आपण एका देशाचा विजा काढून त्याच विजावर हे जे सर्व देश आहेत त्या शेंगेन विजामध्ये या सर्व देशांचा आपण प्रवास करू शकतो. आणि त्या देशांच्या सीमावर आपल्याला ज्या देशांची सीमा असते, जसे की एअरपोर्ट असो, तिथे आपल्याला कोणीही अडवणार नाही की याच जो स्पेनचा आपला विजा काढलेला आहे त्याच विजावर आपण ह्या सर्व देशामध्ये फिरू शकतो. हा आहे शेंगेन विजा. आणि जसे की आपण भारतामध्ये जर पाहिले, महाराष्ट्रामधून आपल्याला कर्नाटकमध्ये जायचे असे, कर्नाटक या राज्यात जायचे आहे तर आपल्याला विजा वगैरे काही लागत नसते. तसंच हे जे या शेंगेन विजामध्ये जे देश आहेत त्यांच्यामध्ये ही सिस्टीम आहे. जसे की फ्रान्समधला एखादा व्यक्ती या स्पेनमध्ये येऊ शकतो, जाऊ शकतो. त्याला फ्रान्समधून स्पेनमध्ये येण्यासाठी कोणताही विजा काढण्याची गरज नाही. आणि हे फक्त इथल्या युनियनमधल्या लोकांनाच नाही, तर बाहेरचे जे लोक आहेत, जसे की आपले भारतीय व्यापारी असो किंवा पर्यटकही असो, त्यांनी उदाहरणार्थ पोलंडचा विजा काढला आणि पोलंड या देशात गेले आणि नंतर त्यांना वाटलं की आपण जर्मनीमध्ये जाऊ, तर ते जर्मनीमध्ये, इकडे फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये किंवा इकडे स्वीडन, फिनलँड, इकडे कुठेही फिरू शकतात या देशामध्ये. त्यांना या देशांचा विजा काढण्याची म्हणजे गरज नाही. ते फक्त त्या पोलंडच्या विजावर हा सर्व भाग आहे तो फिरू शकतात. अशा प्रकारचा शेंगेन विजा आहे. तर माहीत आहे का तुम्हाला, आता युरोपियन युनियन जे आहे ते नेमकी कशी चालते, युरोपियन युनियनचा जो व्यापार आहे तो कशा प्रकारे चालतो याविषयी आपण माहिती पाहू. नेमकी युरोपियन युनियन हे कशा प्रकारे चालवले जाते, युरोपीय महासंघाचे कार्य कसे चालते, असे प्रश्न दिले आणि त्याविषयी माहिती आपण पाहू. युरोपीय आयोग जो आहे, युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद, युरोपीय न्यायालय या 4 संस्था युरोपीय संघाचे कामकाज चालविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये कोणत्या संस्था? युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद आणि युरोपीय न्यायालय. आणि जे युनियन आहे, युरोपीय युनियन, यांच्यासाठी स्पेशल त्यांचं युरोपीय एक न्यायालय आहे, त्यांची एक संसद आहे, त्यांच्यासाठी एक युरोपीय आयोग आहे आणि युरोपीय परिषद आहे. तर त्याविषयी आपण स्पष्ट माहिती पाहू. तर युरोपीय आयोग म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती पाहू. युरोपीय आयोग हा आयोग युरोपीय युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. आणि हा जो आयोग आहे ते एक युनियनचा कार्यकारी नोकरशाही संबंधित घटक आहे. आणि युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठी प्रस्ताव सुचवणे. हा जो आयोग नेमका कार्य काय करतो, तर या युनियनसाठी कायद्यांसाठीचे जे प्रस्ताव आहेत ते सुचवणे, युरोपीय संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणाच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. म्हणजे युनियन जर एखादा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करण्याचं जे काम आहे तो हा युरोपियन आयोग करत असतो. आणि त्यानंतरच युरोपियन संसद आहे, यांची स्पेशल एक संसद आहे. जशी प्रत्येक देशासाठी संसद असते, भारतासाठी आपली भारतीय संसद आहे, जसं अमेरिकेसाठी काँग्रेस आहे, तसं या संपूर्ण युरोपियन युनियन या युनियनसाठी एक संसद आहे. सर्व देशांची मिळून, जे युनियनचे सदस्य आहेत त्या सर्व देशांची मिळून एक संसद आहे. आणि या युरोपीय संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकाद्वारे 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. सदस्य जे आहेत त्याच्यामधले ते 751 सदस्य हे या 28 जे सदस्य आहेत त्या 28 सदस्य राष्ट्रामधून हे 751 सदस्य निवडले जातात. आणि ते प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, म्हणजे जसे आपल्याकडे आपण जसं संसदेमध्ये खासदार जे पाठवितो लोकसभा सदस्य, जसे ते निवडणुकीने मतदानाद्वारे निवडून जातात, तसेच हे सदस्य आहेत ते 751 सदस्य
हे निवडल्या जातात प्रत्यक्ष मतदानाद्वारे. त्या युरोपियन युनियनचे जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देशामधून असे इथे निवडून जातात. आणि त्याचा जो कार्यकाळ असतो तो 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदारी सोपवल्या जातात. आणि संसद जे आहे त्या संसदेचे जे कार्य आहे यांच्या ते कायदेविषयक, तिथे कायदे तयार केले जातात युनियनचे आणि अर्थविषयक जबाबदारी पार पाडल्या जातात. युरोपियन युनियनची अशा प्रकारे एक संसद आहे, त्यांची 751 सदस्य संख्या आहे. आणि भारताच्या संसदेची सदस्य संख्या ही 552 आहे. युरोपियन न्यायालय, आता युरोप यांचं जे युनियनचं आहे यांचे स्पेशल एक न्यायालय आहे. आणि ते जे न्यायालय त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. युरोपीय न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व न्यायनिवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. आणि जे युरोपियन युनियनचं जे न्यायालय आहे ते युनियनचे जे कायदे आहेत त्या कायद्याचा जो अर्थ लावून त्यानुसार जो देशामध्ये जर दोन्ही देशामध्ये जर काही वाद होत असेल तर तो ह्या युरोपियन युनियनचे जे न्यायालय आहे त्यामार्फत सोडविला जातो. आणि या युरोपियन युनियनचे जे कायदे आहेत ते त्या सदस्य देशांचे जे कायदे आहेत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कायदा हा युनियनचा आहे. म्हणजे की उदाहरणार्थ जे सदस्य आहेत युनियनचे त्या एखाद्या देश जो आहे म्हणजे जसं की फ्रान्स देश आहे, फ्रान्स देशामध्ये जर एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर त्यासाठी 10 वर्षाची शिक्षा असेल. तिथल्या फ्रान्सच्या न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा जी त्या व्यक्तीला आरोपीला ठोठावली. नंतर तीच केस या युनियनच्या न्यायालयामध्ये गेली युरोपियन युनियनच्या, आणि युनियनच्या न्यायालयाने जर त्या व्यक्तीला फक्त 1 वर्षाची शिक्षा सुनावली तर ही शिक्षा त्या व्यक्तीला फक्त 1 वर्षाची शिक्षा होईल. जी की 10 वर्षाची शिक्षा जी आहे जी फ्रान्सनं सुनावली ती रद्द होईल. कारण की या युरोपियन युनियनमधील जे सदस्य आहेत त्यांचा जो कायदा होता त्या कायद्यापेक्षा हा युनियनचा कायदा हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. यामध्ये त्यांच्या देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा युनियनचा कायदा हा श्रेष्ठ मानला जातो. म्हणजे तो तिथल्या सदस्य देशांमध्ये जे की युनियनचे सदस्य आहेत त्या युनियनच्या सदस्य देशामध्ये हा युनियनचं जे न्यायालय आहे त्याचा कायदा श्रेष्ठ समजला जातो. आणि आता ब्रेक्झिट विषयी माहीत पडू. ब्रेक्झिट म्हणजे जे इंग्लंड आहे तो या युरोपियन युनियनमधून बाहेर पडला होता आणि त्याला ब्रेक्झिट असं म्हटलं जाते. ब्रेक्झिट म्हणजे जसं की इंग्लंडला ब्रिटन म्हटल्या जाते आणि तो जो आहे तो या युनियनमधून एक्झिट झाला. एक्झिट म्हणजेच बाहेर पडणे आणि तो हा ब्रिटन ह्या एक्झिट झाला यामधून युनियनमधून, त्याला ब्रेक्झिट असे म्हटले जाते. ब्रेक्झिटची जी प्रक्रिया आहे ती 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. जे की 2016मध्ये जे इंग्लंड आहे त्या इंग्लंडमध्ये एक मोठा उठाव झाला होता. आणि सध्या जे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत जे बोरिस जॉन्सन त्यांनी ही चळवळ सुरू केली होती की ब्रेक्झिटची, की इंग्लंडने या युनियनमध्ये राहू नये. कारण की इंग्लंडचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असं जे बोरिस जॉन्सन आहेत यांनी तिथे उठाव केला. आणि तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं याविषयी की या युनियनमुळे इंग्लंडचा खूप मोठ्या प्रमाणात जो आहे नुकसान होत आहे. आणि त्यानुसार तिथे मग एक मतदान घेण्यात आलं आणि त्या मतदानाद्वारे तिथल्या लोकांनी 52% लोकांनी हे युरोपियन युनियन सोडण्याच्या बाजूने मतदान केले. म्हणजे की इंग्लंडने युरोपियन युनियन सोडावे या बाजूने मतदान केले 52% लोकांनी. तर 48% लोकांनी हे इंग्लंडने युरोपियन युनियनमध्ये राहावे यासाठी मतदान केले. आणि सहजच 52% हे आता जास्त मतदान आहे. त्यामुळे मग इंग्लंड जो देश आहे तो या युनियनमधून बाहेर पडला. आणि बोरिस जॉन्सन सध्या जे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत त्यांनीच हे आंदोलन सुरू केलं होतं ब्रेक्झिटचं. आणि जो 2016मध्ये ही प्रक्रिया तिथे उठाव ती सुरू झाली होती. आणि त्यानंतर इंग्लंड हा युरोपियन युनियन सोडणार असं त्यांनी जाहीर केलं. आणि ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे लगेच होऊ शकत नाही, त्यासाठी बरेच दिवस लागले. 2016मध्ये इंग्लंडने सांगितले. त्यानंतर मग ती 31 जानेवारी 2020 शुक्रवार 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. आणि यांनी 31 जानेवारी रोजी डिक्लेअर केले की युरोपियन युनियनमधून आम्ही आज बाहेर पडलो आहोत म्हणून. आणि हा इंग्लंड जो देश आहे तो युनियनमधून बाहेर पडला, पण काही करारामध्ये तो सध्याही आहे.
आणि या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले. जसे की आपण पाहिले की ब्रिटन हा एक्झिट झाला, त्याला ब्रेक्झिट असे नाव दिले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकून आहे. त्यातून सिद्ध होते की या अनुषंगाने पुढील प्रश्नाच्या आधारे वर्गात चर्चा घडून आणा. आणि या जो ब्रेक्झिट आहे याविषयी तुम्ही तुमच्या वर्गामध्ये चर्चा करा आणि त्याविषयी जे प्रश्न दिलेत त्याचं जे उत्तर आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. त्यामध्ये त्यांनी प्रश्न दिलेला आहे की ब्रिटनला युरोपीय संघातून बाहेर का पडायचे होते. ब्रिटन जो देश आहे त्यांना युरोपियन युनियनमधून बाहेर का पडायचे होते. आणि त्याचनंतर ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला कौल हा जागतिकीकरणाच्या विरोधात आहे असे म्हणता येईल का, असा प्रश्न दिला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला कौल हा जागतिकीकरणाच्या विरोधात आहे असे म्हणता येईल का. आणि ते EU म्हणजेच युरोपियन युनियन आणि ब्रिटन त्यामधून एक्झिट झाला, त्याला ब्रेक्झिट असे म्हटले जाते. म्हणजे आपण युरोपियन युनियन याविषयी सविस्तर माहिती पाहिली. आणि जो पुढचा भाग आहे आपला तो आपला जसे की सार्क ह्या संघटना आहेत ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो क्लास आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. ओके, गुड बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.